फील, तिथली एनर्जी ही पूर्णतः वेगळी आहे. त्यामुळे सर्वप्रथम गेल्यावर आपल्याला शंकराच्या पिंडीचं दर्शन होतं, नंदीचं दर्शन होतं आणि त्यानंतर आपण त्या ग्रहाकडे जाऊ शकतो. जेव्हा आपण प्रसाद पण देतो की आपण नारळ म्हणा, कुठली फुलांची परडी ऑफर करतो, तर ग्रहांसाठी पुजारी विचारतात तुम्हाला की तुमच्या ग्रहांसाठी आणले आहे का तुम्ही शंकरासाठी आणले, कारण शंकरासाठी विशिष्ट प्रसाद घरचं बनवलेला असंच ते तिथे ॲक्सेप्ट करतात. आणि तुम्ही जे काय देतात त्याच्यासोबत काही दक्षिणा देणं पण पुजाऱ्यांना अपेक्षित असतं बऱ्याच ठिकाणी. ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या पद्धतीनुसार ते देऊ शकतात. त्यानंतर जेव्हा तुम्ही हा प्रसाद किंवा नैवेद्य देवाला देतात, तेव्हा ते तुम्हाला काही गोष्टी विचारतात. तर त्याचा अभ्यास करून गेलात तर तुम्हाला त्याचं योग्य फळ मिळेल असं मला वाटतं. सर्वप्रथम तुमचं नाव किंवा ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही ते चढवता आहात त्याचं नाव, त्या व्यक्तीचं गोत्र, त्या व्यक्तीची राशी आणि त्या व्यक्तीच्या राशीचं जे नक्षत्र आहे ते आपल्याला माहिती हवं. जर आपल्याला हे